मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प करणार। सादर दुपारी 2 वाजता राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडणार। अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांकडे अर्थसंकल्पाची जबाबदारी। एआयबीचा रिपोर्ट आल्याच्या 4 दिवसांनंतरही अद्याप एफआयआर दाखल न केल्यानं रोहित पवार आक्रमक। दुपारी 4 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला देणार भेट। दादांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत पाठपुरावा करणार। अजित पवारांचा विमान अपघात झालेल्या व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग सीआयडीच्या रडारवर। काल 8 तास चौकशी आणि आज पुन्हा चौकशीसाठी बोलावणार। व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाला सीआयडीने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी कुणाच्या आशीर्वादाने व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। रोहित पवार यांचा हा हल्लाबोल। बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक। मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद। राजस्थान आणि गुजरात परिसरात निर्माण झालेल्या अँटी सायक्लोनमुळे उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात। मुंबईचं कमाल तापमान सुमारे 38.9 अंशांवरती। अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रियाही सुरू। परवानगी गुलमांना दिली जाते। सरकारमध्ये युद्धखोर राष्ट्रांच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत नाही। भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेने सूट दिली, त्यानंतर संजय राऊत यांचीही टीका। अमेरिका इराण युद्धाचा पहिला झटका। पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद। नव्या ऑर्डर घेऊ नका। सरकारकडून शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधील डीलर्सला हे आदेश। भारतीय वायुसेनेचं बेपत्ता सुखोई 30 फायटर जेट आसाममध्ये क्रॅश। आसामच्या कोर्बी अँगलाँग भागामध्ये सुखोई 30 या फायटर जेट दुर्घटनाग्रस्त। पायलटचाही यामध्ये मृत्यू झाला।